ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कुठून तरी प्रवास सुरू करणे आवश्यक असते. मनात फक्त जिद्द ठेवा. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही होऊ शकते. निवृत्तीदास ज्ञानदेव ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील अर्जुन विषाद योग सांगताना म्हणतात, 6 दर्शने म्हणजे गणेशाचे 6 हात आहेत. प्रत्येक दर्शन मोक्ष देणारे असले तरी त्या प्रत्येक दर्शनाचा मार्ग वेगळा आहे. हे वेगवेगळे मार्ग 6 हातातील वेगवेगळ्या आयुधातून व्यक्त झाले आहेत. सांख्यदर्शनी हातात परशु, पातंजल योग दर्शनी हातात अंकुश, वेदांत दर्शनी हातात आनंदमय असा मोदक, न्यायदर्शनी हातात भक्कम असा दंत, वैशेषिक दर्शनी हातात वरदायिनी नागदेवता आणि यज्ञमार्गी पूर्वमीमांसा हात अभयमुद्रित आहे. या 6 दर्शनांच्या श्रवणामुळे मिळणारा आनंद म्हणजे श्री गणेशाची सोंड आहे आणि प्रत्येक दर्शनाची चर्चा पद्धती म्हणजे गणेशाचा दात असून त्या चर्चेतील तर्कशुद्धता म्हणजे त्या दाताचा शुभ्रवर्ण आहे असे ज्ञानदेव सांगतात. ओंकार रूप श्री गणेशाचे वर्णन करताना निवृत्तीदास ज्ञानदेवांना पुढे असे वाटते की 2 मीमांसा म्हणजे श्री गणेशाच्या कानाखालील स्राव गळणाऱ्या जागा आहेत आणि त्यातून ज्ञानरूपी मदमधू स्त्रवत आहे. भ्रमररूपी मुनी तो मदमधू प्राशन करत आहेत. द्वैत आणि अद्वैत ही मते म्हणजे श्री गणेशाची गंडस्थळे आहेत. पुढील भागात ओंकाराची निर्मिती कशी झाली ते जाणून घेऊयात. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.